नमस्कार. आपण ट्यून केलं आहे 90 FM देवगिरी वाणी, आवाज मराठवाड्याचा. मी आहे तुमच्यासोबत RJ संध्या. दोस्त हो, आज आहे जन्माष्टमी आणि हा जो सण आहे हिंदू धर्मातील जो विशेषतः वैष्णव पंथातला एक महत्त्वाचा सण आहे. भागवत पुराणानुसार कृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य नाटक जसे रासलीला असते त्याप्रकारे याने की म्हणजेच कृष्णलीला, मध्यरात्री भक्तिगीत गायन, उपवास, पूजा, रात्री जागरण आणि पुढच्या दिवशी जो महोत्सव असतो तो म्हणजे आपला जन्माष्टमीचा महोत्सव आणि आपण तो साजरा करत आहोत. आणि आज आपण साजरा करणार आहोत तो संगीताच्या साथीनं. 90 FM आपण ट्यून केलेला आहे आणि आपण जन्माष्टमी साजरी करणार आहोत. रंग रसिया ओ कान्हा, पवन प्रभाती जग को जगाती, भंवरे भी करते हैं गुंजन, पंख पसारे उड़े पखेरु, सिंदूरी सिंदूरी आंगन, मंगल मंगल बेला मंगल, सौरभ सौरभ सारा भुवन, इन चरणों में फूल चढ़ाने आई तेरी राधा मोहन, मन बसिया ओ कान्हा, रंग रसिया ओ कान्हा. मैं बावरिया सुध बुध भूली, मुझको लागी तेरी लगन, तेरे द्वारे सांझ सकारे, तेरा नाम जपे मेरा मन, जो है मेरा सब है तेरा, तुझ पे है ये जीवन अर्पण, इन चरणों में फूल चढ़ाने आई तेरी राधा मोहन, मन बसिया ओ कान्हा, रंग रसिया ओ कान्हा. श्रोते हो, आपण जी जन्माष्टमी साजरी करतो ना ती कशा प्रकारे करायला हवी किंवा त्याचे जे आपल्याला संस्कार आहेत, आत्तापर्यंत आलेली परंपरा आहे ती आपण हा जो सण आहे आपल्या भारतातच आपण विशेषतः मथुरा आणि वृंदावनमध्ये जास्त प्रकारे आणि तसंच वैष्णव आणि गैर सांप्रदायिक जे पंथ आहेत तिथं म्हणजे मणिपूर, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू अशा सगळ्याच राज्यांमध्ये जवळपास भारतातील सर्वच राज्य इथं ही जी जन्माष्टमी आहे हा जो उत्सव आहे तो साजरा करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी वैष्णव संप्रदायाचं वैशिष्ट्य असलेली खूप छान छान मंदिरं आहेत आणि तिथं मोठ्या प्रमाणात ही जन्माष्टमी साजरी केली जाते. आपण ट्यून केलं आहे 90 FM देवगिरी वाणी. मी आहे तुमच्यासोबत RJ संध्या. मध्य प्रदेश आणि उत्तर भारतात बऱ्याचशा आपण म्हणू शकतो पौर्णिमेला एक पंचांग वापरत असल्याने त्याचं एक भाद्रपद कृष्ण
अष्टमी येते. या दिवशी कित्येकांची घरी गोकुळ आणि वृंदावनात जसा देखावा असतो ना, त्या प्रकारे हा देखावा तयार केला जातो आणि जन्मोत्सव साजरा केला जातो. मोहे रंग दो लाल, मोहे रंग दो लाल, नंद के लाल लाल, छेड़ो नाही बस रंग दो लाल, मोहे रंग दो लाल. देखो देखो तुझको मैं होके निहार, देखो देखो तुझको मैं होके निहार, झूलो कोरा मोरा कांच सा तन, नैन भर क्या रंग निहार. मोहे रंग दो लाल, नंद के लाल लाल, छेड़ो नाही बस रंग दो लाल, मोहे रंग दो लाल. मरोड़ी कलाई मोरी, मरोड़ी कलाई मोरी, हाँ कलाई मोरी, हाँ कलाई, मरोड़ी कलाई मोरी, चूड़ी चटकाई इतराई तो चोरी से गरबा लगाई. हरी ये चुनरिया जो झटके से छीनी, हरी ये चुनरिया जो झटके से छीनी, मैं तो रंगी हरी हरी के रंग लाज से गुलाबी गाल. मोहे रंग दो लाल, नंद के लाल लाल, छेड़ो नहीं बस रंग दो लाल, मोहे रंग दो लाल. मोहे रंग दो वैष्णव लोक तर हा दिवस विशेष म्हणजे विशेष भक्तीने पाळतात. वृंदावन येथे तर खरं सांगू दीपोत्सव असतो. जसं आपल्याकडं दिव्यांचा उत्सव असतो दिवाळीमध्ये, तसा हा जन्माष्टमीच्या वेळी हा वृंदावनात अगदी दीपोत्सव असतो, दोलोत्सव असतो. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रास खेळू चला, रंग उधळू चला, आला आला ग खाना आला. रास खेळू चला, रंग उधळू चला, आला आला ग
या दिवशी कृष्णाच्या आयुष्यातली संकल्पना जी आहे ती रासलीलाचं सादरीकरण करून प्रेक्षकांना सादरीकरण केलं जातं रासलीलेचं. आणि त्यातनं कृष्णाचे जे विविध त्याचे जे आविष्कार आहेत, त्याचे जे रंग आहेत, त्याचे जे अवतार आहे, त्या अवतारांचं या ठिकाणी सादरीकरण केलं जातं. जो है अलबेला मद नैनो वाला, जिसकी दीवानी ब्रिज की हर बाला, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, किसना है. जो है अलबेला मद नैनो वाला, जिसकी दीवानी ब्रिज की हर बाला, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, किसना है. प्यार में डूबी प्यार में खोही, प्यार की धुन में जागी न सोही. प्यार में डूबी प्यार में खोही, प्यार की धुन में जागी न सोही. दुनिया से है वो अनजानी, सब कहते हैं प्रेम दीवानी. किसना से मिलती है भूल के हर बंधन, हो किसना की माला की जपती है वो जोगन. वो राधा है, मधुर मधुर सा रूप है जिसका, श्वेत श्वेत रंग जिसका, सुंदर तन मन सुंदर चितवन, सुंदर है अंग जिसका. प्यार के सागर से भी गहरा किसना के संग जिसका. वो राधा है, वो राधा है, वो राधा है, राधा है. जो है अलबेला मद नैनो वाला, जिसकी दीवानी ब्रिज की हर बाला, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, किसना. नैना में सांसों में मन में किसना, हर पल के जीवन में जिसकी किसना. वो राधा है, वो राधा है, वो राधा है, राधा है. वो किसना है, किसना है. उत्सवासाठी तयार केलेला ज्या विशिष्ट प्रसाद असतो ना, तो त्याला आपण गोपाळकाला म्हणतो. कृष्ण जयंतीचा उत्सव हा भारतात आणि बाहेरही सगळीकडेच साजरा केला जातो. महाराष्ट्रात
विशेषतः कोकणामध्ये उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दही काला होतं आणि त्याचं सेवन करून तो उपवास जो आहे ना तो सोडला जातो. गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला असं गाणं म्हणत ही लोक लहान थोर पुरुष जे आहेत घरोघरी नाचायला जातात आणि दहीहंडी फोडतात. गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बाला. गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बाला. अरे एक दो और तीन चार संग पाँच छः सात है ग्वाला. अरे एक दो और तीन चार संग पाँच छः सात है ग्वाला. गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बाला. ओ आई माखन के चोरों की सेना, ओ आई माखन के चोरों की सेना. ओ जरा बच के संभल के जी रहना, ओ जरा बच के संभल के जी रहना. बड़ी नटखट है फौज कहीं आई जो मौज, बड़ी नटखट है फौज कहीं आई जो मौज. नहीं बचने का नहीं बचने का कोई भी ताल काला. गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बाला. गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बाला. वो कैसी निकली है झूम के ये टोली, वो कैसी निकली है झूम के ये टोली. आज खेलेगी दूध से ये होली, आज खेलेगी दूध से ये होली. भीगे कितना भी अंग ठंडी हो ना उमंग, भीगे कितना भी अंग ठंडी हो ना उमंग. पड़े इनसे वो पड़े इनसे किसी का ना पाला पाला. गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बाला. गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बाला. अरे एक दो और तीन चार संग पाँच छः सात है ग्वाला. अरे एक दो और तीन चार संग पाँच छः सात है ग्वाला. गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बाला. अरे एक दो और तीन चार संग पाँच छः सात है ग्वाला. अरे एक दो और तीन चार संग पाँच छः सात है ग्वाला. गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बाला. गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बाला.
ठिकाणी गोपाळ काला करून कृष्ण चरित्रातली जी सोंग आहे ती आणण्याचा प्रघात आहे. 90.0 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात देवगिरी वाणी. या दिवशी विशेषतः महाराष्ट्रात मुंबईत उंच मडक्या दही दुधानं भरलेला हंडा ठेवून तिथपर्यंत मानवी मनोऱ्यातनं पोहोचून तो हंडा जो आहे तो फोडण्याचा साहसी खेळ असतो आणि तो आपण सगळे साजरा करतोच. गोविंदा आला रे. आणि ही जी गोविंदा मंडळी असतात ना ते खरंच धाडसी असतात. आपण पाहिलेलं असेल किती किती उंच ते मनोरे असतात आणि तो मनोऱ्यामधनं एक साहसी हा असा उपक्रम आपल्याला दिसून येतो. नंद के घर आनंद भयो, गोकुल में बधाई, कन्हैया जन्मे आज, जग में खुशी छाई. नंद के घर आनंद भयो, गोकुल में बधाई, कन्हैया जन्मे आज, जग में खुशी छाई. मुरली की मीठी तान गूंजे देशों में, राधा रानी झूम उठी प्रेम की छाँव में. जय कन्हैया लाल की गोवर्धन के रखवाले, रास रचे आनंद के दुलारे. जय कन्हैया लाल की गोवर्धन के रखवाले, रास रचे आनंद के दुलारे. श्री कृष्ण गोविंदा हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा हरे. निंदा हरे नाम का जपते हम सारा जीवन गुजर जाए. हर दिन हो जैसे आज जब कन्हैया संग आए. जय कन्हैया लाल की गोवर्धन के रखवाले, रास रचे आनंद के दुलारे. जय कन्हैया लाल की गोवर्धन के रखवाले, रास रचे आनंद के दुलारे. जय कन्हैया लाल की गोवर्धन के रखवाले, रास रचे आनंद के दुलारे. जय कन्हैया लाल की गोवर्धन के रखवाले, रास रचे आनंद के दुलारे. वैष्णव नृत्योत्सव हा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा आणि तो म्हणजे आपण श्रीकृष्णाच्या व्रतमंडळात गायी चारताना आणि सवंगडे जे आहे त्या अशी दोऱ्या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला करतात आणि सर्वांसह ते त्याचा एक आस्वाद घेतात. आणि गोकुळाष्टमीच्या दिवशी एका सजवलेल्या मडक्यात तो काला करून त्या दोरीच्या सहाय्याने उंचावर बांधण्याची आणि ती मनोरे रचून दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. हरे कृष्ण वासुदेवाय, श्री राधे गोविंदाय. जय गोपाल
गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेव गोपाळ म्हणजे गायींचं पालन करणारा आपला जो कृष्ण आहे तो त्याच्या उत्सवाच्या निमित्ताने हा जो काल्याचा प्रसाद आपल्याला मिळतो ना तो खूप जे आपण वैष्णव भक्तांसाठी खूप महत्त्वाचा असतो. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धन्याच्या लाह्या, लिंबू आणि आंब्याचं लोणचं, दही, ताक, चण्याची भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी असे प्रकार घालून एक पदार्थ तयार केला जातो आणि हा जो पदार्थ असतो ना हा कृष्णाला फार प्रिय होता. यमुनेच्या तीरावर हा तयार करून तिथली मंडळी तो खात असतात. अच्युतं केशवं कृष्णदामोदरम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरम् रामनारायणं जानकीवल्लभम् रामनारायणं जानकीवल्लभम् कौन कहते हैं भगवान आते नहीं कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं मीरा के जैसे बुलाते नहीं याद आएगी तुमको कभी ना कभी याद आएगी उनको कभी न कभी प्रभु दर्शन तो देंगे कभी ना कभी प्रभु दर्शन तो देंगे कभी न कभी गोविंद बोलो
आपण ट्यून केलं आहे 90 FM देवगिरी वाणी. मी आहे तुमच्यासोबत RJ संध्या. आणि रसिक श्रोते हो, आपल्याला माहीतच असेल चित्रपटांमध्ये आपण जी जन्माष्टमी बघतो किंवा दहीहंडी बघतो ते बघून आपल्यातला उत्साह नक्कीच सळसळतो आणि आपल्याला ती गाणी खूप आवडत असतात आणि आपण त्या गाण्यांचा आस्वाद घेत असतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी खास कृष्णाची गाणी आज इथं आपण ऐकवणार आहोत. आम्ही आपल्याला भगवान श्रीकृष्णाचा जो जन्म आहे तो भादोन महिन्यातल्या गडद पंधरवड्याच्या 8व्या दिवशी झाला. हिंदू कॅलेंडरमध्ये भादोन हा महिना आहे. शिवाय त्याचा जो जन्म सुमारे 5200 वर्षांपूर्वी झाला होता, कारण तो सर्वात शक्तिशाली देवांपैकी एक आहे. त्याचा जन्म पृथ्वीवर एका विशिष्ट उद्देशानं झालेला आहे. आणि आपल्याला तर माहीत आहे की जे आपलं महाभारत आहे किंवा आपली जी भगवद्गीता जी आहे, त्या भगवद्गीतेमध्ये जो संदेश आहे तो आपल्या श्रीकृष्णानं अर्जुनाला केलेलं संबोधन आहे. महाभारत ग्रंथातसुद्धा त्याची महत्त्वाची भूमिका श्रीकृष्णानं बजावलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे कर्म आणि भक्तीचा जो सिद्धांत आहे तो श्रीकृष्णानं सांगितलेला आहे. त्याचा उपदेश आपण प्रत्येक जण करत असतो. प्रत्येक हिंदू जे आपल्या भगवद्गीतेमध्ये जे सार सांगितले, त्या जे काही संदेश दिलेला आहे त्याचा अवलंब, त्याचा अंमलबजावणी करण्याचा थोडासा आपल्या परीनं प्रयत्न करतच असतो. कृष्ण हरे कृष्ण 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 देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी. मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी. बंसी बजैया रास रचैया, तारनहार मेरे तुम ही केवैया. तुमसे बड़ा कहाँ कौन कन्हैया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. तेरी तू माखन चोर कहावे, भवसागर से सबकी नैया तू ही पार लगावे. भक्तों का सहारा तू बांसुरी वाला, मथुरा के बसैया ओ नंद के लाला. तेरी भक्ति में नाचे सबका तातैया. श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए काज. देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए काज. जन्माष्टमीचा जो उपवास असतो ना, हा आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातही परंपरा विशेष आहे बरं का. कारण हा सण जो आहे पावसाळ्या ऋतूमध्ये येतं आणि या हंगामात अन्न उशिरा आणि कमी पचतं आपल्याला. त्यामुळं आजारांचा धोका वाढत असतो. त्यामुळेच आपण सांगितलं जातं आहे की हा उपवास जर केला ना तुम्ही, चयापचय जी क्रिया आहे ना ती मजबूत होते आणि आपलं आरोग्य सुधारतं. या दिवशी अन्न न खाता भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्यानं मागील 3 जन्मांची पापं नष्ट होतात, असं काही पुराणामध्ये सांगितलेलं आहे. तसंच मनोकामनाही आपल्या पूर्ण होतात. पण आपल्याला आपापल्या श्रद्धेचा भाग आहे तो, आणि कितपत आपल्याला ते योग्य आहे याच्या फंदात न पडता आपण आपल्यातल्या संस्कृती आणि आपल्याला जे काही चांगलं वाटतं त्यातलं ते घ्यायचं आहे आज या ठिकाणी.
हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते हरे कृष्ण वासुदेव जन्माष्टमीला उपवास भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते असं आपण म्हटलं जातं. अष्टमीला सुद्धा जी तिथी असते
तिथी हा विजय मिळवून देणारी तिथी आहे आणि म्हणूनच हे व्रत पाळल्यानं सर्वच कार्यामध्ये आपल्याला विजय मिळतो. पण आपण त्यातल्या त्यात जर त्यातलं सकारात्मक जर दृष्टिकोन घेतला की कुठल्याही गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी आपण त्या गोष्टीचा एक पॉझिटिव्ह विचार घेऊन जर ती गोष्ट केली तर नक्कीच त्यामध्ये आपल्याला यश मिळत असतं. हा जरी आपण त्यातल्या त्यात पॉईंट घेतला तरी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला हे व्रत जे आहे ते होऊ शकतं. सफलता मिळू शकते आपल्या कुठल्याही कार्यामध्ये. वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतिरखिलं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं वेणु मधुरो रेणुर्मधुरः पाणिर्मधुरः पादौ मधुरं नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं भुक्तं मधुरं दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरं सृष्टिर्मधुरा दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मला असं वाटतं आपलं जे मीडिया आहे, आपला हा जो रेडिओ चॅनल आहे, कम्युनिटी रेडिओ आहे आणि याद्वारे आपण असं मला असं वाटतं एक प्रयत्न करायला हवा की आपली ही जन्माष्टमी जी आहे ती आपण
आपल्याला जे काही अन्न मिळतं आहे त्या अन्नाचा जर आपण वेस्ट न करता जर काही उरलं आहे किंवा त्याच्यासाठी काही गरीब लोकांना आपण अन्नदान करून जन्माष्टमी साजरी करू शकतो. कारण बरेच जण असतात आपले जे गरीब असतात रस्त्यावर बसलेले, त्यांना भुकेले पोटी असतात ते. जर त्यांचं आपण पोट भरवलं, त्यांना आपण खाऊ घातलं, तर मला असं वाटतं की आपल्याला हे चांगल्या प्रकारे जन्माष्टमी एक साजरी करता येईल. आणि जो आपल्याला संदेश आपल्या वेदपुराणांनी दिलेला आहे, तर त्या पुराणांचा एक चांगल्या प्रकारे अंमलबजावणीचा हे दिवस असतात. आपण ते पाळायला हवेत. आपण आपला एक धार्मिक किंवा एक असं म्हणता येईल की त्याला जो धार्मिक आणि परंपरा या गोष्टींना सांभाळून सुद्धा आपण आपलं समाजाप्रती जे देणं आहे ते करायला हवं, मला असं वाटतं. आणि हाच आपला कम्युनिटी रेडिओचा एक उद्देश असतो की आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या ज्या भुकेले आहेत आपल्याला, त्यांचं जर पोट भरलं, त्यांना जर आपण अन्नदान केलं, तर कुठलीही आपल्याला कुठल्याही सणापेक्षा ते जे कार्य असेल ते फार उदात्त असेल, ते फार मोठं असेल, महान काम असेल. आणि ते काम करण्यासाठी आपल्याला जर एक चांगल्या प्रकारची संधी मिळत आहे, तर आपण नक्कीच करायला हवं, नाही का? ओ कान्हा कान्हा रे नंद किशोरा चित्त चकोरा गोकुळ तारा मनमोहन तू नंद किशोरा चित्त चकोरा गोकुळ तारा मनमोहन तू कावरी राधा मी ब्रिजबाला प्रेम रसाची ओढ जीवाला तो कृष्ण कन्हैया अशी लाविसी तू नंद किशोरा चित्त चकोरा गोकुळ तारा मनमोहन तू कृष्ण कृष्ण हरे कृष्ण राधे कृष्ण 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 हरे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण कृष्ण
मधुमासी रे तूच मुकुंदा माधव माझा मुग्ध मनाचा श्रीहरी राजा लोचने माझ्या सारा हसी तू नंद किशोरा चित्त चकोरा गोकुळ तारा मन मोहन तू कावरी राधा नेवृज बाला प्रेम रसाची ओढ जिवाला कृष्ण कन्हैया अशी नाविसी तू नंद किशोरा चित्त चकोरा गोकुळ तारा मन मोहन तू कृष्ण कृष्ण हरे कृष्ण राधे कृष्ण 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 हरे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे कृष्ण 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 हरे कृष्ण राधे कृष्ण 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 हरे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण कृष्ण. आपण ट्यून केलं आहे 90 FM देवगिरी वाणी. मी आहे तुमच्यासोबत आर जे संध्या आणि आपल्याला जन्माष्टमी या प्रकारे साजरी करायची आहे. थोडासा वेगळा आपल्याला असा दृष्टिकोन असणार आहे की आपल्याला आपल्या समोर दिसणाऱ्या ज्या गरिबांना थोडंफार आपल्याला अन्नदान द्यायचं आहे. काल्याच्या रूपानं का होईना आपण ते द्यायला हवं. कसं वाटतंय ही कल्पना? जन्माष्टमीचा जो आनंद असतो ना ते बालकांमध्ये सुद्धा एक हास्य आपण शोधण्याचा प्रयत्न जर केला. बालकांच्या आपली जी छोटी छोटी मुलं असतात रस्त्यावर फिरणारी भीक मागणारी त्यांच्या चेहऱ्यावर जरी आपण हसू आणलं तरी हा जन्माष्टमी मला असं वाटतं साजरा केला जाईल. चांगल्या प्रकारे आपल्याला आपला हा उद्देश जो आहे तो इथे सफल होईल. आणि कम्युनिटी रेडिओचं कामच हे असतं की आपण चांगल्या प्रकारे संदेश देऊन समाजाचं भलं करावं किंवा एक आपली जी जबाबदारी आहे ती ओळखून एक जागरण करावं समाजामध्ये. आपण ट्यून केलं आहे 90.5 मेगाहर्ट्झवर देवगिरी वाणी आवाज मराठवाड्याचा. जय जय राधा रमन हरि बोल. 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 हरि बोल हरि बोल 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 हरि बोल. जब तक बिका न था तो कोई पूछता न था. जब तक बिका न था तो कोई पूछता न था. तूने मुझे खरीद के अनमोल कर दिया. तूने मुझे खरीद के अनमोल कर दिया.